सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। येवल्यातील सावरगाव ग्रामपंचायतीची ग्रामसभा विविध प्रलंबित मुद्द्यांवरून कमालीची वादळी ठरली आहे। महसूल अधिकारी राहुल पगारे यांच्या अध्यक्षतेखाली आणि कडक पोलीस संरक्षणात ही सभा पार पडली। यावेळी जागरूक ग्रामस्थांनी विविध प्रश्नांची सरवत्ती केल्याने उपस्थित अधिकाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली। या सभेला विस्तार अधिकारी चांगदेव मुंडे, श्रीपाद दैफळे, सरपंच तथा प्रशासक कल्पना भुरुक, उपसरपंच संतोष पवार व पोलीस पाटील विशाल काटे उपस्थित होते। मात्र कामगार, तलाठी आणि सोसायटी सचिव यांच्यासह अनेक महत्त्वाचे खाते प्रमुख अनुपस्थित राहिले आणि ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। या गैरहजर अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा ठराव सभेत एकमेकाने मंजूर करण्यात आला। सभेत ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत खासदार व आमदार निधी गेला कुठे असा थेट सवाल करत विविध विकास कामांची चौकशी करण्याची मागणी लावून धरली आहे। काम न करताच बिले उचललेल्या कामांची सखोल चौकशी व्हावी अशा महत्वपूर्ण ठराव यावेळी मंजूर झालाय। याशिवाय गावात बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करणे, तंटामुक्तीच्या सभा नियमित घेणे, अकार्यक्षम समित्या तत्काळ बरखास्त करणे आणि विधवा व निराधार महिलांना प्राधान्याने घरकुल योजनेचा लाभ देणे यासारखे महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले। या वादळी ग्रामसभेमुळे सध्या सावरगाव परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे। आज 92-93 पासून आम्ही सहकारी मध्ये आमचे वावरे 2 किलोमीटर याच्यापासून सावरगाव पासून 2 किलोमीटर वावरे आमचे आली। त्याला याला रस्ता सुद्धा नाही, आमचा रस्ता नाही। आम्हाला खूप त्रास होतो या जायला। आणि 2 वेळा आमचा रस्ता मंजूर होऊन आला तर आमच्या याला मी काय असं खडी हे टाकून आमची समजूत केली, त्यांनी आमची आली समजूत काढली आमच्या मनाची। त्याच्यावर काही मुरून मारून एवढा वाकडा टाकला, इकून तिकून आमची वाली खूप हाल होती। आता आम्ही यांना 2दा-3दा म्हणलो आम्हाला लोक जमू देती नाही, आदिवासी असून आमचं काही मनावर धरती नाही, आम्ही काय करायचं, पुढे सहारा पाहायचा। तो म्हणतो का तो म्हणतो, आता सगळं दादागिरी करते आमच्यावर। आणि कुशाल म्हणले का आमची मशानभूमी सुद्धा आता आम्हाला 92-93 पासून मशानभूमी होती आमची। पहिले आमच्या तिथे मडे गाडले, ते मड्यांची जागा तशीच आमच्या पूर्वीचे, ते आम्हाला अजिबात जागा नाही साहेब। आम्हाला आज आमची आली दुसरी पिढी चालली, दुसऱ्या पिढीला तर नाहीच, आता दुसरी पिढी चालली आमच्या मुलांची पिढ्या सुद्धा। आम्हाला असं काय कधी जाऊन आणि आम्ही मशानभूमीमध्ये माणसं कट केलं पूर्ण हे लगेच नाही साहेब। आम्हाला असून पुढे गेली आमची आली, आम्हाला याची चौकशी सरळ व्हावं, नाहीतर आम्ही याच्यात काय झाली तर ठीक नाही, जर झाली तर आम्ही या उपोषणाला बसल्याशिवाय राहणार नाही। माझं नाव सुशीला अशोक लोखंडे, मी सावरगाववरून बोलते। मी अन्य कोणाचा दबाव बिबाव काहीच नाही। दिलीप सपना वाघ, आम्हाला घरकुल नाही, आम्ही हातावरचे वावर नाही, आम्हाला लहान पोरं आहे। पावसामध्ये आम्ही आमच्या घरामध्ये त्याला जागा नाही, आम्ही इकडे राहते, दुसऱ्याच्या घरी राहते, खायला काय नाही, हातावरचे आम्ही पुढे जायचं आणि पुढे काय करायचं आम्हाला वाचता लिहिता नाही येत। आलं की आम्ही पण आम्हाला काय करून नाही, आम्हाला असं देते नाही तर पण आमच्या मागे कोणी येतं का, कोणीच नाही येतं, त्यांचे तेच पाहते। मग आम्हाला कोण करून देणार आहे, आम्ही हातावरचे। तुम्हाला तर आम्ही सांगितलं का असं म्हणतो लोक, कोणकडे जायचं। जागर जनस्थानसाठी सचिन वखारे, येवला।